कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटलांनी ही टॅगलाईन चर्चेत आणली। कोल्हापूरमध्ये ही टॅगलाईन गाजली, पण फक्त प्रचारापुरतीच। राज्यात ठिकठिकाणी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी वेगळी चूल मांडलेली असताना एकमेकांमध्ये फाईट सुरू असताना कोल्हापुरात तिन्ही पक्ष एकत्र लढले। बंटी पाटलांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला सोबत घेतलं असलं तरी इथे डाव घुमवला तो महायुतीनेच। कोल्हापूरमध्ये काँग्रेसला पिछाडीवर टाकत महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित आघाडी मिळवली आहे। कोल्हापूरचे आकडे नेमकं काय सांगतात? कोणत्या महत्त्वाच्या जागांवर काय निकाल लागलेत? कोण पडलं, कोण निवडून आलं आणि कुणाचा डाव ढीस झाला? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। कोल्हापुरात तब्बल 11 वर्षांनी महापालिकेची निवडणूक झाली। कोल्हापूर तसा काँग्रेसचा बालेकिल्ला। लोकसभेला काँग्रेसने हा बालेकिल्ला राखला, पण विधानसभेला महायुतीने 10च्या 10 आमदार निवडून आणले। महानगरपालिका निवडणुकीत कोल्हापुरात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली। आघाडीच्या प्रचाराची धुरा सतेज पाटील यांनी सांभाळली, तर इकडे धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महायुती रिंगणात उतरली। काँग्रेसने कमबॅकच्या चर्चा घडवून आणत वातावरण निर्मिती जोरदारपणे केली होती। मागच्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी होती। यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत 81 जागांसाठी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गट, तर त्या विरोधात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी प्रमुख लढत झाली। तर जनसुराज्य, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांनी सुद्धा आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते। सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीत भाजप 27, शिंदेची शिवसेना 9, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 23, ठाकरेंची शिवसेना 2 आणि जनसुराज्यचा 1 उमेदवार आघाडीवर आहे। थोडक्यात ठाकरे काँग्रेसचा 25 हा आकडा एकट्या भाजपनेच क्रॉस केलाय। 41 ही मॅजिक फिगर असताना महायुती सध्या 34 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे बहुमताचा आकडा अगदीच टप्प्यात आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथे एकही जागा मिळालेली नाही। आता या सगळ्यात भाजपने मोठं यश मिळवलंय। भाजपची आघाडी जर विजयात बदलली तर त्यांचा महापौर पक्का आहे, पण भाजप मोठी मुसंडी मारताना दिसत असली तरी दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफांना मोठा हादरा बसलाय, कारण आतापर्यंतच्या अपडेटमध्ये तरी राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे जागा कमी आल्यानं मुश्रीफांच्या वर्चस्वाला थेट हादरा बसलाय। आता कोल्हापूरमधल्या काही निकालांवर नजर मारू। आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी महानगरपालिका निवडणुकीत बाजी मारली। लक्षवेधी आणि चुरशीच्या मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक 7D मधल्या लढतीत क्षीरसागर यांच्या विरोधात माजी नगरसेवक विजय साळोखे उभे होते। नो मेवा ओनली सेवा अशी प्रचाराची टॅगलाईन करत विजय साळोखे यांनी सोशल मीडियावर जोरदार वातावरण निर्मित केलं, पण त्यांची हवा सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहिली, कारण क्षीरसागर यांनी गड राखलाच आणि जोरदार जल्लोष सुद्धा केला। प्रभाग क्रमांक 10 मधून अक्षय विक्रम जरग हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विजयी झाले। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले यांचे बंधू राहुल इंगवले यांचा पराभव केला। या विजयाची चर्चा झाली, कारण जरग यांचे वडील विक्रम जरग हे काँग्रेसचे पदाधिकारी। काँग्रेसने कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उमेदवार निश्चित करण्यासाठी जी समिती नेमली होती त्यामध्ये विक्रम जरग हे होते, पण त्यांना आपल्या मुलाला काँग्रेसची उमेदवारी देता आली नाही, कारण तिथे राहुल इंगवले यांच्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही राहिली। काँग्रेसने अक्षय जरग यांच्या आईने निवडणूक लढवावी असा प्रस्ताव दिला होता, पण अक्षय जरग स्वतःच लढणार म्हणून ठाम राहिले आणि जनसुराज्यमधून उमेदवारी घेऊन इंगवले यांचाच पराभव करून निवडणूक जिंकून दाखवली। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत हाय व्होल्टेज लढत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या शारंगधर देशमुख यांनी विजय मिळवला। देशमुख यांचा विजय हा सतेज पाटील यांना झटका मानला जातोय, कारण शारंगधर देशमुख हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते। देशमुखांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि काँग्रेसलाच आव्हान दिलं, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत देशमुख यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने पर्यायाने सतेज पाटील यांनी कंबर कसली होती। मात्र तुल्यबळ लढतीमध्ये काँग्रेसच्या राहुल माने यांचा शारंगधर देशमुख यांनी पराभव केला। आता विषय येतो काँग्रेसचा। मुळात विधानसभेलाच बंटी पाटलांना 10-0 असा सेटबॅक दिला होता, पण तरीही आपण महानगरपालिका खेचून आणू असा कॉन्फिडन्स बंटी पाटलांना होता। त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेऊन ठाकरेंना सोबत घेतलं, त्यांनी जागा वाटप जुळवून आणलं, त्यांनीच प्रचार सांभाळला, त्यांनीच गाठी भेटी घेतल्या आणि त्यांनीच कोल्हापूर कसं म्हणत टॅगलाईन दिली। पाईपलाईन पासून हद्दवाढीपर्यंत अनेक विषय निघाले, वातावरण तापलं, सतेज यंत्रणा ऍक्टिव्ह झाली, पण निकालात परिणाम दिसला नाही। काँग्रेसचे राजेश लाटकर जिंकले हा बंटी पाटलांसाठी दिलासा असल्याच्या बातम्या आल्या, कारण ज्या बंटी पाटलांना महापालिका जिंकायची होती त्यांची टॅगलाईन सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहिली। डाव ढीस झाला तो असा,
कोल्हापूरच्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कट्ट्यावर मांडण्याआधी कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.